विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, रे डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता आपल्या घरी बसूनच मॅथ्स, इंग्लिश व सायन्स या विषयांचे शिक्षण घेणे सहज शक्य आहे। तुम्हाला प्रश्न पडला ना, हे कसे काय? पण रे डिजिटल्सचा वापर करून हे अगदी सहज शक्य आहे। कारण रे डिजिटल्स तुम्हाला मॅथ्स, इंग्लिश व सायन्स या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम रे डिजिटल ॲप द्वारे पेन ड्राइव्ह किंवा मेमरी कार्ड मध्ये अतिशय कमी किमतीमध्ये ऑफलाईन व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे। तुझ्याजवळ कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर पेन ड्राइव्हच्या सहाय्याने व मोबाईल असेल तर मेमरी कार्डच्या सहाय्याने हे विषय तू घरीच बसून शिकू शकतोस। तू विचारात पडला ना की हे कसे काय शक्य आहे? चल तर मग आपण असं करूया, शिकवणं कशा प्रकारचं आहे त्यावर चर्चा करू। सगळ्यात पहिले जो सगळ्यात कठीण विषय आहे गणित, त्याविषयी आपण बोलूया। अल्जेब्रा व जॉमेट्री या पुस्तकांमधील सर्व चॅप्टर मधील सर्व गणित बोर्डवर संपूर्णपणे एक्सप्लेन करून दिलेले आहे। आवश्यकतेनुसार या गणितांसाठी जिथे जिथे 8व्या 9व्या वर्गातले बेसिक काही समजावून सांगायचे आहे ते सुद्धा समजवलेले आहे। जॉमेट्री मधील सर्व थेअरम्स ते सुद्धा बोर्डवर पूर्णपणे एक्सप्लेन करून समजवलेले आहेत। एवढंच नाही तर गणित सोडवताना आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या छोट्या छोट्या अडचणी असतात त्या सुद्धा पूर्णपणे दूर होतील याची काळजी इथे घेतलेली आहे। त्यामुळे अडचण राहण्याची शक्यताच उरत नाही। असं करू, सरांनी आता गणित कशा पद्धतीने शिकवलेला आहे त्याचा हा व्हिडिओज बघ तू। Hello students, welcome to Ray Digitals. Myself Shankar Pingre. I am going to teach you algebra and we are going to see the chapter linear equations in two variables. आता तुम्हाला माहितीच आहे linear equations कशाला म्हणतात। आता आपण जे पाहतोय linear equations in two variables या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं आपण थर्ड प्रॉब्लेम पाहतोय, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स। आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते सॉल्व करायचे आहेत। आता हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण कुठल्या मेथडने सॉल्व करणार आहोत? आता आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम बघू, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की ही मेथड आपण कशी यूज करत असतो। पहा, पहिलं इक्वेशन आहे x + y = 4, सेकंड इक्वेशन आहे 2x - 5y = 1। आता आपल्याला हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे। आता इथे एकतर मी x चा कोएफिशिएंट सेम करू शकतो किंवा y चा, कुठलाही केला तरी चालेल। आता इथे पहा, इथे y चा कोएफिशिएंट किती आहे? 5। मग जर मला इथे या y चा कोएफिशिएंट 5 करायचा आहे तर इथे मला पाहिजे 5y, म्हणजे मला या y ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने। पण नुसत्या y ला मल्टिप्लाय करून होणार नाही, मला या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने। म्हणून मी लिहितोय पहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5। आता इक्वेशन 1 ला मी 5 ने मल्टिप्लाय करणार। काय होईल पहा, याला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर x ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x प्लस y ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5y इक्वल टू 5 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर 20। दिस इज माय इक्वेशन नंबर 3। आता आपण या 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणून सध्या याचा विचार सोडून द्यायचा। आता आपल्या जवळ इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे जे दोन इक्वेशन्स आहेत यामध्ये पहा, इथे +5y आणि इथे -5y। जर मी या 2 आणि 3 इक्वेशनची ऍडिशन केली तर -5y + 5y काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल। म्हणजे मग आता एक व्हेरिएबल कॅन्सल होऊ शकतो। म्हणून मी आता इक्वेशन 2 आणि 3 ची करणार ऍडिशन। मग लिहिण्याची पद्धत पहा कशी असते, इक्वेशन 2 + इक्वेशन 3। आता सी व्हॉट इज द इक्वेशन 2? 2x - 5y = 1 प्लस इक्वेशन नंबर 3 5x + 5y = 20। आता आपण याची ऍडिशन करतोय, 2x + 5x I get 7x -5y + 5y cancel, -5y + 5y cancel होतात, इक्वल टू 1 + 20 that is 21। म्हणजे मला मिळालं 7x = 21। 7x = 21। आता 7x ला काय करतोय? मल्टिप्लाय करतोय। त्या साइडला गेला तर डिवाइड करेल। सो I get x = 21/7। So therefore x = 7 3s are 21। So I get the value of x which is 3।
म्हणजे मला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. मी म्हंटल होतं ना की तुला अडचण राहण्याची शक्यताच नाही. पहा किती सुंदर शिकवलेलं आहे सरांनी. अगदी लहानात लहान आपली अडचण दूर होईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. पण बरेचदा एखादं गणित किंवा त्या गणितातला एखादा भाग असा असू शकतो 1-2 वेळा शिकून सुद्धा तो आपल्याला समजत नाही. आणि बरेचदा अडचण अशी जाते की कोणी आपल्याला पुन्हा पुन्हा ते समजावून सांगायला तयार सुद्धा नसते. पण रे डिजिटल मुळे आता तुला न समजलेला भाग सुद्धा तू कितीही वेळा पुन्हा पुन्हा बघू शकतोस. फक्त काय करायचे आहे तुला, तोच व्हिडिओ पुन्हा रिप्ले कर तर तुला तुझ्या अडचणीचा भाग परत समजून घेता येईल. बघ कशा पद्धतीने हे करता येईल. आता दुसरा विषय इंग्रजी, त्याविषयी आपण चर्चा करू. इंग्रजी विषय शिकवत असताना 10व्या वर्गाशी संबंधित संपूर्ण ग्रामर आणि पूर्ण पुस्तक तुला समजावून दिलेले आहे. ग्रामरची सुरुवात करताना काळजी ही घेतलेली आहे की आपण अगदी बेसिक पासून यामध्ये सर्व शिकवून राहिलेलो आहे. अगदी मुळापासून सर्व हे शिकवत असताना बोर्डवरती भरपूर वाक्य सोडवून दिलेली आहे, समजावून सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ती प्रॅक्टिस म्हणून करता येऊ शकतील. पुस्तकामधले धडे आणि कविता शिकवताना इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेमधून एक्सप्लेनेशन दिलेले आहे. धड्यांच्या आधी आपल्या पुस्तकामध्ये चिटचॅट ऍक्टिव्हिटीज असतात. धडा संपल्यानंतर आपल्या याच्यामध्ये वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी हा जो भाग असतो तो सुद्धा पूर्णपणे समजावून सांगितलेला आहे. म्हणजे यात सुद्धा पुस्तकामध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे हे सर्व आपण चर्चा केलेली आहे. बघ इंग्रजी शिकवणाऱ्या सरांनी तुम्हाला इंग्रजी कशा प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. Hello friend, myself Pankaj Rekde and we are discussing the topic English of the class 9 in this session. Now in the exams म्हणजे परीक्षेमध्ये जनरली आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात बघा. डू ॲज डायरेक्टेड हा क्वेश्चन जनरली तुम्हाला जो दिसणार आहे तो म्हणजे कुठे दिसत असतो तर साधारण एखादा पॅसेज जो विचारतात त्याच्यामध्ये ग्रामर सेक्शन मध्ये म्हणा किंवा आजकाल तुमच्या याच्यामध्ये लँग्वेज स्टडी म्हणून जो पार्ट इन्क्लूड केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जात असतात. सो लेट अस हॅव अ प्रॅक्टिस टू सॉल्व सम ऑफ द क्वेश्चन्स व्हिच आर आस्क्ड अंडर द टायटल डू ॲज डायरेक्टेड. म्हणजे या हेडिंग खाली आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात त्यांचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायची प्रॅक्टिस करायची. सो द फर्स्ट क्वेश्चन, दे टूक प्रॉस्पेरो टू सी. हे तुमच्या ओळखीच्या लेसन मधलं वाक्य आहे आणि इथे ब्रॅकेट मध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे म्हणजे आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे चेंज द व्हॉइस. या वाक्याचा आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे. चला तर आपण सॉल्व करूया. बघा, दे टूक प्रॉस्पेरो टू सी ग्रामरचा पार्ट आहे. आपल्याला हे सॉल्व करत असताना सगळ्यात पहिले व्हॉइस कोणता आहे ते ओळखायचं. त्यासाठी आपण या वाक्यामधलं वर्ब ओळखणार आहे. दे टूक म्हणजे ते घेऊन गेले. टूक हे याच्यामधलं वर्ब आहे आणि हा वर्बचा कोणता फॉर्म झालेला आहे V2 हा फॉर्म झालेला आहे. मग कोण घेऊन गेलं तर दे म्हणजे हा या वाक्यामधला सब्जेक्ट झालेला आहे. आणि कोणाला घेऊन गेले तर कोणाला घेऊन गेले म्हटल्यानंतर मला उत्तर मिळतं प्रॉस्पेरो म्हणजे हा झालेला आहे ऑब्जेक्ट. म्हणजे मला आता वाक्याची कन्स्ट्रक्शन मिळाली सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट. म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे आणि मला याचा व्हॉइस चेंज करायचा आहे. नियमाप्रमाणे मी व्हॉइस चेंज करत असताना सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट घेत असतो म्हणून मग मी ऑब्जेक्ट घेणार आहे प्रॉस्पेरो. हे नाउन असल्यामुळे याची विभक्ती काही चेंज होणार नाही तशीच राहणार आहे. मग मला सपोर्टिंग वर्ब वापरायचं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये मी त्याच्या पुढच्या म्हणजे पास्ट कंटिन्युअस मधलं सपोर्टिंग वर्ब वापरतो म्हणून प्रॉस्पेरो. सिंग्युलर असल्यामुळे मी वॉज पैकी वॉज वापरणार. मग मला V3 वापरायचं आहे. टूकचं V3 तुला पाठ असेल ते होत असतं टेकन. कुठे घेऊन गेले तर टू सी आणि त्याच्यानंतर मग मी बाय प्लस सब्जेक्ट वापरत असतो बाय. दे हे सर्वनाम असल्यामुळे याची मला द्वितीय विभक्ती वापरायची ते म्हणजे दे. अशा पद्धतीने आपण या वाक्यामध्ये काय केला व्हॉइस चेंज केला. ऍक्टिव्ह व्हॉइसचा आपण काय केला पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे. सो दिस इज द फर्स्ट. आता तिसरा विषय तो म्हणजे सायन्स. सायन्स शिकवताना पुस्तकामधूनच सर्व धडे समजावून दिलेले आहेत. म्हणजेच धड्यामधील एक एक लाईन सरांनी पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. हे समजावून सांगत असताना इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेंचा आधार घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे 8वी आणि 9वी मधील काही बेसिक भाग तो सुद्धा समजावून दिलेला आहे. चॅप्टर मध्ये काही डायग्राम्स असतात त्यांचे एक्सप्लेनेशन देताना सरांनी फ्लेक्सचा वापर केलेला आहे. तसेच
सायन्स 1 मधील काही धड्यांमध्ये जे न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा बोर्डवर पूर्ण सोडवून सांगितलेले आहे. सायन्स हा विषय भविष्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पुढील अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा शिकवताना सखोल मार्गदर्शन केलेले आहे. पहा, सायन्सच्या सरांनी किती सुंदर आणि सहज भाषेतून सर्व भाग समजावून सांगितलेला आहे. Hello friends, I am Yogesh and now we are going to start new chapter in Science and Technology Part 1. Chapter number 5, Acid, Bases and Salts. आता सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपल्यासाठी की ऍसिड, बेस आणि सॉल्ट्स याचा अर्थ काय होतो. अगदी जर जनरल विचारात घेतलं तर आपल्या रोजच्या डाएटमध्ये म्हणजे रोजच्या आपल्या आहारामध्ये, जेवणामध्ये म्हणू शकतो आपण, ऍसिडिक सबस्टन्सेस असतात, बेसिक सबस्टन्सेस असतात आणि सॉल्ट सुद्धा असतात. मग त्याची सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. आणि ऍसिडिटी हा शब्द आपण अगदी रुटीन मध्ये ऐकलेला आहे. बरेचदा मसालेदार तिखट अन्नपदार्थ जर आपल्या खाण्यामध्ये आले तर आपण ऍसिडिटी हा शब्द नेहमी ऐकत असतो. देन व्हॉट इज ऍसिडिटी? तर थोडक्यात म्हणजे आपल्या स्टमक मध्ये सुद्धा ऍसिड असते टू डायजेस्ट द फूड मटेरियल. अन्न पदार्थांचं पचन होण्याकरता आपल्या शरीरामध्ये ऍसिडची अत्यंत आवश्यकता असते. HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड हा सबस्टन्स आपल्या शरीरामध्ये अर्थातच स्टमक मध्ये आहे आणि तो अन्न पचनाचं काम हे करत असतो. आता याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टर मध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण बघू की आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणते कोणते टॉपिक्स डिस्कस करायचे आहेत. पहिला पार्ट दिलेला आहे अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. द सेकंड पार्ट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ऍसिड ऑर बेस. थर्ड पार्ट pH ऑफ द सोल्युशन. pH हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. जसं हायड्रोजन पोटॅन्स, हायड्रॉक्सिल पोटॅन्स असा त्याचा अर्थ होत असतो. pH ऑफ एन ऍसिड अँड अ बेस अँड सॉल्ट्स हे टॉपिक आपल्याला शिकायचे आहे. पण धडा सुरू करण्याच्या पूर्वी ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय आणि सॉल्ट्स म्हणजे काय याची माहिती असणं सर्वात जरुरी आहे. पहा, अगदी सोपं असते आणि मी जे तुम्हाला हा आता इथे टॉपिक सांगेल याच्यावरून अगदी पाहता क्षणी जेव्हा आपण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू तेव्हा तुम्ही अगदी सहज ओळखू शकाल की हा ऍसिड आहे, बेस आहे किंवा सॉल्ट आहे. ओळखणं एकदम सोपं असते. पहा, आता सर्वात पहिल्यांदा आपण जो याच्यामध्ये विचार करतो आहे तो ऍसिडचा. तर व्हॉट इज अन ऍसिड? द सबस्टन्स which gives H+ ion when dissolved in water is called as an acid. किती सोपा आहे. असा पदार्थ की जो पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयनांची निर्मिती करतो त्याला आपण ऍसिड या शब्दाने ओळखत असतो. सबस्टन्सेस म्हटलं की ऍसिड, बेस आणि सॉल्ट हे तीन आहेत. ऍसिड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. द सबस्टन्स which gives H+ ion when dissolved in water called as an acid. असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला, जसं आपण आता इथे पाहिलं की आपल्याला H+ आयन मिळालेले आहेत. मग या पद्धतीने थोडक्यात असा पदार्थ त्याला आपण ऍसिड म्हणतो. पहा, आता किती सिंपल आहे. तुझ्या अगदी सहजपणे हे लक्षात आलेलं आहे की ऍसिड म्हणजे काय. तर पाण्यात पदार्थ गेल्यानंतर H+ आयन देतो असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणतो. याच पद्धतीने आपण आता पुढे बेस आणि सॉल्ट्स हा काय प्रकार आहे हे पाहू. आता रे डिजिटल्स आपल्यासाठी फायदेशीर कसं काय ठरते ते आपण बघूया. रे डिजिटल्स अगदी वर्षभर आणि 24 तास तुझ्या सोबतच राहणार आहे. त्यामुळे मॅथ्स, इंग्लिश किंवा सायन्स हे विषय शिकण्यासाठी तुला बाहेर पडण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे पालकांना तू बाहेर पडल्यावर बाहेरच्या रहदारीची जी काळजी असते ती पण करण्याची गरज राहिलेली नाही. बरेचदा गैरहजेरीमुळे, आपली तब्येत खराब असल्यामुळे अभ्यासक्रम सुटण्याची जी भीती आपल्याला असते ती सुद्धा रे डिजिटलमुळे पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, हा सर्व प्रकार तुला शक्य आहे रे डिजिटल्समुळे. अविश्वसनीय अशा माफक दरात, हो फारच कमी किमतीमध्ये तुझ्याकडे हे सर्व फायदे उपलब्ध आहेत. तसंच कोर्स कम्प्लिशनची जी आपल्याला चिंता असते ती तर उरलीच नाही. कारण की जो काय आपला 10व्या वर्गाचा अभ्यासक्रम आहे तो रे डिजिटल ऍपच्या माध्यमातून तू 3 महिन्यात शिकून पूर्ण कर. पुढच्या 3 महिन्यात पुन्हा एकदा शिक, त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये पुन्हा शिक. हे सर्व तुला शक्य आहे. तुझ्या पद्धतीने तू तुझा अभ्यास मॅनेज करू शकतो आहेस. आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बरेचदा असं होते की कुठल्या विषयाचा काही भाग आपल्याला समजलेला नसेल तर आपले शिक्षक आपल्याला तो
समजावून सांगताना एकदा समजावून देतील किंवा दोनदा समजावून सांगतील, परंतु रे डिजिटल मुळे न समजलेला भाग तू कितीही वेळा पुन्हा पुन्हा शिकू शकतो आहेस आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत. त्यासाठी कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस तुला देण्याची आवश्यकता राहणार नाही. बघितलंस मग किती सारे फायदे या रे डिजिटल मुळे आपल्याला अगदी सहज घरी बसूनच शक्य झालेले आहेत. त्यामुळे आता अजिबात वेळ न गमावता तुमच्या स्क्रीनवर असलेल्या फोन नंबरद्वारे ताबडतोब आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा आणि आपले बुकिंग कन्फर्म करा. लक्षात ठेवा, आजचा तुमचा एक योग्य निर्णय तुम्हाला अभूतपूर्व यश मिळवून देणार आहे. कारण सर्वांचे मत एकच आहे, रे डिजिटल हाच पर्याय सर्वोत्तम आहे.